करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, दुःख आपल्याला मनुष्य बनवत असतं, म्हणून टेन्शन घेऊ नका. समर्थ म्हणाले की दुःख आपल्याला खरंच मनुष्य देह बनवत असतो का? अहो, विचार जर आपण केला, ज्यावेळी आपला देह या पृथ्वी तलावर जन्माला आला त्यावेळी त्याच्या आयुष्यात सुखदुःख ही नक्कीच आलेली आहेत. मग फक्त दुःखच घेऊन आला का? सुखसुद्धा सोबत घेऊन आला की नाही? म्हणजेच कसं बघा, ज्यावेळी आपला देह जन्माला आला त्यावेळी आपण रडत आलो आणि बाकीचे लोक बघा, आपण जन्माला आलो म्हणून लोक हसत होती. मग आता आपल्या आयुष्यात आपल्याला टेन्शन म्हणून का जगायचं आहे? टेन्शन घेऊन जीवन जगलो तर कमी होणार आहेत का? समर्थांनी सुंदर निरूपण, सुंदर भाग प्रत्यक्षपणे प्राप्त करून दिलेला आहे. कधी कोणाचा काळ असतो तर कधी कोणाची वेळ असते. कारण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, वेळ ही प्रत्येकाची येत असते, जात असते. वेळ कोणासाठी थांबत नाही. कारण बघा, ज्या झाडाखाली आपण आज उभे आहोत ना, त्या झाडाची हिरवीगार पानंसुद्धा जमिनीवर पडत असतात आणि सुकलेली पानंसुद्धा त्याच जमिनीवर पडत असतात. फरक एवढाच आहे की आपण विचार करतो की बाबा ही सुकलेली पानं जमिनीवर पडली तर आश्चर्य होण्यासारखी कुठलीही बातमी नाही आहे, आश्चर्य होण्यासारखं काहीच नाही आहे. परंतु ज्यावेळी हिरवीगार पानं जमिनीवर पडली त्याचा अर्थ काय? समर्थ म्हणाले, शिल्लक. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. म्हणजेच काय? पुण्याही संपत चाललेली आहे, शिल्लक संपलेली आहे, मग तोच शेवटी पाळापाचोल्यामध्ये जमा झाला ना. का असं आहे, जो हिरवागार पान होता तो आपण बाजूला काढून ठेवला नाहीये, त्याच पाळापाचोल्यामध्ये, त्याच सुकलेल्या पानांमध्ये ओला पानसुद्धा मिस झाला की नाही. म्हणून विस्कटलेल्या नात्यांना जोडायला बघा प्रेमाची गरज भासत असते. केव्हा विस्कटतात नाती? मग जोडायची कोणी? समर्थ म्हणाले, सर्वजण नाती जोडण्यासाठी नाही येतात, तोडण्यासाठी आलेली आहेत. मग त्यांना प्रत्यक्षपणे आपल्याला काय करायचं आहे? जोडायचं आहे. आता जोडायचं म्हणजे काय? आपण सर्वांना सांगत बसायचं का, बाबा मी तुमच्याशी बघा प्रत्यक्षपणे नातं जोडत आहे, मी तुमच्याशी चांगल्या प्रकारे बोलत आहे, असं आहे का? नाही आहे. एखादा शब्द जरी बघा आपल्या मुखातून वाईट निघाला की झालं, उद्यापासून ती व्यक्ती आपल्याशी बोलणं बंद करते. म्हणून समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळी माणसं पाहायला मिळतात, परंतु ती व्यक्ती भेटायला नशीबच पाहिजे. अनेक प्रकारची माणसं भेटतात, परंतु आपण आपल्या डोळ्यासमोर एक व्यक्ती असते की ती व्यक्ती आपल्याला भेटण्यासाठी, त्यांच्याशी आपल्याला बोलण्यासाठी बघा आपण खूप प्रयत्न करत असतो. मग त्या व्यक्तीशी बोलणं, भेटणं, आपल्याला असं वाटतं की आपल्या नशिबात जेव्हा असेल तेव्हाच त्या व्यक्तीशी बोलता येईल, भेटता येईल. मग असं काय आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे? आपण मनुष्य देह बघा प्रत्यक्षपणे या पृथ्वी तलावर जन्म घेऊन आलेलो आहोत. मग टेन्शन घेऊन जगायचं का? टेन्शन कोणासाठी आहे? हा विचार आपण सुद्धा करणं गरजेचं आहे. कारण जर आपण टेन्शन घेऊन जगत बसलो तर पुढे शेवटी शून्य आहे हो. जसं बघा, आपण प्रवासाला निघालेलो आहोत आणि आपल्यासोबत बघा आपले मित्रमैत्रिणी आहेत, आपल्या घरातले
नातेवाईक आहेत, आपले घरातले बघा सदस्य आहेत, त्यांच्यासमोर बघा आपण फिरायला गेलो त्यांच्यासोबत, आपल्याला किती आनंद होतो. परंतु तोच प्रवास करत असताना एखादा असा प्रसंग घडतो, की त्या प्रसंगामुळे बघा आपलं ते प्रवासाचं जी मजा असते, जो आनंद असतो, तो निघून जातो. कारण का कसं असतं, की प्रत्येकाच्या वाटेला सुख-दुःख लिहून ठेवलेली आहे. आज सुख आहे तर उद्या दुःख आहेतच. आज दुःख आहे तर उद्या सुख आहे. ज्याप्रमाणे स्वतःसाठी जगणं हे आपलं शेवटी राहूनच जातं. बरोबर की नाही? आपण स्वतःसाठी कधीच जगत नाहीये. आपण दुसऱ्यांचं आयुष्यात काय चालू आहे हे पाहून पाहून बघा प्रत्यक्षपणे जीवन जगत असतो. आणि जग काय बोलेल या चिंतेत आपला देह आपल्यालाच पाहायला मिळत असतो. आपण आपला विचार कसा करत असतो, की बाबा मी जर हे काम केलं तर मला लोकं हसतील का? मला हे लोकं बोलतील का? अजून आपण कोणत्या विचारामध्ये आहोत? अहो स्वतःला काय वाटतं हे पाहणं गरजेचं आहे. जर तुम्ही उत्तमाचं कार्य करत असाल तर नक्कीच करा. बरोबर की नाही? स्वतःसाठी जगता जगता इतरांसाठी मदत नक्कीच करा. जेणेकरून बघा या जगात सगळ्या गोष्टी सापडतात. पण स्वतःची चूक कधीच सापडत नाही ना. आपण सर्वांच्या चुका काढणारे आहोत. परंतु समोरची व्यक्ती जेव्हा आपली चूक काढेल, चूक दाखवेल, त्या दिवशी बघा आपलं आयुष्य नक्कीच बदलून जाईल. आपण ती चूक पुन्हा पुन्हा करणार नाही. कारण का कसं असतं, की बघा आपल्याला बोलत आहे आणि आपल्यामुळे काय असतं, की शेजाऱ्यांची मजा होते. बरोबर की नाही? मग ती शेजाऱ्यांची मजा होऊ नये म्हणून योग्य वेळी योग्य व्यक्तीची साथ किंवा योग्य व्यक्तीचा सल्ला घेणं खूप आवश्यक आहे. जर तुम्ही योग्य वेळी योग्य व्यक्तीची जर साथ घेतली, त्यानुसार बघा प्रत्यक्षपणे बोलण्याचा प्रयत्न केला, स्वभावामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला, तर आयुष्य नक्कीच बदलेल. आयुष्य बदलायचं समर्थ म्हणाले. आयुष्य बदलत असताना आपल्या सवयीसुद्धा बदलणं गरजेचं आहे. आपण आपले भविष्य बदलू शकत नाही, परंतु आपल्या सवयी मात्र बदलू शकतो. आता आपलं भविष्य आपल्याला बदलायचं म्हणजे काय करायचं आहे? आपले आयुष्य नेहमीच बदलत असतात. म्हणजे विचार जर आपण केला, बघा प्रत्यक्षात आपलं भविष्य हे सुद्धा आपल्या हातातच असतं. आपण कुणाचं भविष्य घडवायला जायचं नाहीये. दुष्ट लोकांच्या गावात वास्तव्य, दुर्जनाची सेवा, वाईट अन्नाचे सेवन, बघा ज्याप्रमाणे मनुष्य देहाला काय करत असतं तर राग आणत असतं. म्हणजे जर आपण विचार केला, सन्मान प्राप्त झाल्यानंतर गर्व होत नाही आणि अपमान झाल्यावर आपण कधीही क्रोधित होत नाही. तोच मनुष्यदेह सर्वश्रेष्ठ आहे. आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये किंवा बघा आपण एखाद्या वेळी काही बोललो, की लगेच आपल्याला प्रशस्तीपत्रक किंवा आपल्याला बक्षीस म्हणून देत असतात. परंतु सन्मान प्राप्त झाल्यानंतर गर्व बाळगणं योग्य नाही आहे. परंतु समर्थ म्हणाले, अपमान झालेली क्रोधित व्यक्ती तीच सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून समर्थ म्हणाले, बघा प्रत्यक्षात कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. आपल्या वाटेला सुद्धा मौन असणं खूप गरजेचं आहे. संयम राखणं खूप गरजेचं आहे. परंतु ज्याप्रमाणे आपण विचार जर केला, मौन म्हणजे काय? तर समर्थ म्हणाले, कौतुक नावाची एक अशी संजीवनी आहे. लोक आपल्याला बोलतील, परंतु आपण चुकीचं वागणं अजिबात बघा प्रत्यक्षपणे अजिबात करायची नाही आहे, की
ज्याप्रमाणे कौतुक होतं आहे, परंतु आपण जर आत्मविश्वास बाळगून बसलो, आपण जर गर्वपणा आणत बसलो, अभिमान आपल्या उराशी बाळगत बसलो, तो योग्य नाही आहे. मग काय होईल, की आपण ज्या प्रकारे जीवन जगत आहोत त्याप्रमाणे आपल्याला जीवन जगता येणार नाही आहे. म्हणून फळांनी लगडलेला वृक्ष नेहमी खाली झुकत असतो. म्हणून समर्थ म्हणाले, आपण अशी बोलत असताना आपला स्वभाव हा उत्तमच असणं गरजेचं आहे. लोकांनी विचार केला पाहिजे, की खरंच ही व्यक्ती खूप चांगली आहे, खूप उत्तमाची आहे. एखाद्या चुकीच्या विचारांची पाठराखण करणं म्हणजे रिकाम्या भांड्यावर झाकण ठेवणे होय. आता चुकीच्या विचारांची पाठराखण कशी करतात? आपण पाहतो, अनुभवतो. चुकीची व्यक्ती ज्या ज्या वेळेला बघा प्रत्यक्षपणे उभी राहते, त्या त्या वेळेला आपला ध्येय बघा सावध असणं गरजेचं आहे. आता आपण चुकीच्या विचारांची पाठराखण जर करत बसलो, तो लोक काय विचार करतील, अरे ही सुद्धा व्यक्ती चुकीचीच आहे. परंतु रिकाम्या भांड्यावर बघा जसं आपण झाकण ठेवतो त्याप्रमाणे ना अलगदपणे ठेवलं. म्हणून विचार करा. समर्थ म्हणाले, नेहमी शांत असणारी व्यक्ती खूप रागावर असते. कारण ज्या ज्या वेळेला बघा एखाद्या वेळी गॅस चालू असतो, त्या गॅसवरती असणारं टोपातलं पाणी ज्याप्रमाणे गरम असतं, बघा चुलीवरचं पाणी असतं की नाही, चुलीवरचं पाणी ज्यावेळी एखाद्या टोपामध्ये किंवा बादलीमध्ये आपण ओतू त्यावेळी ते गरमच असणार आहे. परंतु त्याचे चटके त्यालाच बसेल जो बघा उत्तम प्रकारे पाणी बदलत आहे. म्हणून समर्थ म्हणाले, का भाग द्यावा लागला? कारण मनुष्य देह टेन्शन घेऊन जगत आहे. टेन्शन कुठलं? त्या टेन्शनमध्ये काय आलं, की बघा त्या बादलीतून पाणी काढत असताना त्या टोपामधले असणाऱ्या पाण्याचा आपल्याला चटका लागला. आपलं लक्ष कुठे होतं? लोकं बोलणारी आहेतच. अरे इथे पाणी एवढं सांडलंय, इथे बघा तुला चटका लागलाय. कशामुळे? तर तुझा देह हा प्रत्यक्षपणे कशामध्ये? तर मनामध्ये अडकलेला आहे. म्हणून दुःख आपल्याला मनुष्य देह बनवत असतो. विश्वास हा कायम असावा. असं नाही आहे की बाबा संपला म्हणून, तसं नाही आहे. विश्वास हा कायम असावा. कारण अनुभव आपल्याला बळकट बनवत असतो. आपण एखाद्या मित्रावर विश्वास ठेवतो, दुसऱ्या मित्रावर विश्वास ठेवत नाही. परंतु ती व्यक्ती केव्हा आपल्या आयुष्यात येईल ना, बघा ते सुद्धा आपल्याला कळणार नाही. म्हणून विचार करा. दुःख आपल्याला मनुष्यदेह बनवत असतं. तसंच अपयश हे विनम्रता शिकवत असतं, नम्रता दाखवत असतं. म्हणून यश हे व्यक्तिमत्वाला चमक देत असतं. ज्यावेळी तुम्ही दुसऱ्यांची विचारपूस करता, त्यावेळी ही भावना जरी छोटी वाटत असेल, पण तिच्याच बघा प्रत्यक्षात जर आपण विचार केला, तिच्याच वाटेला श्रीमंती आहे की गरीब आहे हे कसं समजेल? म्हणून दुःख जरी मनुष्य देह होत असतं, दुःख कोणाला आहे? श्रीमंतीच्या वाटेला का गरीबाच्या वाटेला? समर्थ म्हणाला असा भेद नाही आहे, परंतु दुःख आपल्याला मनुष्यदेह बनवत असतं. म्हणून ते घेऊ नका. टेन्शन घेऊन जगलो तर टेन्शन कमी होणार नाही आहे. उलट त्रास होईल, दुःख होईल. म्हणून आपल्याला चिंता करायची नाही आहे. चिंता वाहतो विश्वाची. जय जय रघुवीर समर्थ.